कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. सहा जून 1934 गातेस या छोट्याशा गावात श्रीधर कृष्णा गोतावणे यांचा जन्म झाला. वडील कृष्णाजी केशव गोतावणे आणि आई रुक्मिणी कृष्णा गोतावणे यांच्या पोटी जन्मलेले ते घरातील ज्येष्ठ पुत्र. तो काळ वेगळा होता. भारत अजून स्वातंत्र्य नव्हता. परिस्थिती कठीण होती, पण मनोबल मजबूत होते. घरातील मोठा मुलगा म्हणून लहान वयातच जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. शिक्षण घेत असतानाच वाड्यातील धायाभाई पटेल यांच्या दुकानात काम करून त्यांनी कुटुंबाला हातभार लावला. संघर्ष त्यांच्या आयुष्याचा भाग होता, पण तक्रार कधीच नव्हती, फक्त कर्तव्य आणि श्रद्धा. घरातील ज्येष्ठ पुत्र म्हणजे केवळ स्थान नव्हतं, ती एक जबाबदारी होती. लहान भावंडांच्या शिक्षणाची, त्यांच्या भविष्यातील उभारणीची आणि बहिणीच्या विवाहांची जबाबदारी त्यांच्या स्वतःच्या खांद्यावर घेतली. परिस्थिती सोपी नव्हती, कष्ट होते, आर्थिक अडचणी होत्या, पण त्यांनी कधीही हार मानली नाही. स्वतःपेक्षा कुटुंबाला पुढे ठेवलं, हेच त्यांचं तत्त्व होतं. पहाटे 4 वाजता उठणं, स्नान करून प्रार्थना करणं, वहीत श्रीराम लिहिणं, मंदिरात जाऊन दर्शन घेणं आणि मग शेतात जाणं, हा त्यांचा रोजचा दिनक्रम. अस्थमासारखा त्रास असूनही त्यांनी कधीही शेत सोडलं नाही. कष्ट त्यांच्यासाठी ओझं नव्हतं, तेच त्यांचं कर्तव्य होतं. दिवसभर शेतातील काम पूर्ण करून ते थेट घरी परतायचे. स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून ते नियमितपणे मंदिरात जाऊन हरिपाठ म्हणायचे. शांतपणे प्रार्थना करून घरी परत येत. साधं शाहकारी अन्न ग्रहण करायचे आणि दिवस संपताना झोपण्याआधी पुन्हा नामस्मरण आणि प्रार्थना. त्यांच्या आयुष्यात एक गोष्ट कायम होती, शिस्त आणि श्रद्धा. 15 वर्ष सलग बिनविरोध सरपंच हे केवळ पद नव्हतं, ही लोकांची श्रद्धा होती. गावाच्या विकासासाठी त्यांनी स्वतःची जमीन दान करून 2 शाळांच्या इमारती उभ्या केल्या. शिक्षणाचा दीप त्यांनी प्रज्वलित केला. गावातील पहिले वारकरी, पंढरपूरची वारी त्यांनी कधीच चुकवली नाही. रामकृष्ण हरी हा केवळ मंत्र नव्हता, तो त्यांचा श्वास होता. गातेस गावात वारकरी चळवळीची सुरुवात करून त्यांनी एक मजबूत आध्यात्मिक समुदाय उभा केला. गणपती उत्सवाच्या काळात तर रात्री 12 वाजता उठून घराघरात गणपती पूजेची सुरुवात त्यांच्या हस्ते व्हायची. गणपती मंदिराची स्थापना झाल्यापासून आज तगायत गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरळीत सुरू आहे व सुरळीत सुरू राहणार. नेतृत्व म्हणजे सत्ता नव्हे, नेतृत्व म्हणजे सेवा, आणि ते खऱ्या अर्थाने गावाचे आध्यात्मिक आधारस्तंभ होते. त्यांच्या आयुष्यात पत्नीवरचं प्रेम आणि आदर कायम अबाधित राहिला. 6 मुलांचा संसार, कष्ट, त्याग आणि प्रेम याच्या बळावर त्यांनी घर उभं केलं. मुलांवर माया, पण शिस्तही तितकीच. घरात पूजा असो, समारंभ असो, सुरुवात त्यांच्या हस्तेच व्हायची. त्यांनी केवळ कुटुंब वाढवलं नाही, त्यांनी कुटुंब एकत्र ठेवलं. आध्यात्मिक बंध हीच त्यांच्या घराची खरी ओळख होती. विठोबा म्हणून ते फक्त कुटुंबातील ज्येष्ठ नव्हते, ते आमच्या सगळ्यांच्या आयुष्यातील आधार होते. नातवंडांवर त्यांचे अपार प्रेम. कधी गोड बोलून शिकवायचे, कधी हसत खेळत संस्कार द्यायचे. इंग्लिश शिका, पण देवावर श्रद्धा ठेवा, हा त्यांचा नेहमीचा सल्ला. जिलबी, शेवबुंदी, लाडू, आईस्क्रीम त्यांना फार आवडायचे. कोणी पाहुणा घरी आला की त्यांना काहीतरी स्वादिष्ट खाऊ घालण्यातच त्यांचा आनंद. त्यांच्या ओठावर नेहमी एकच नाम, रामकृष्ण हरी. आजही तो आवाज कानात घुमतो आणि मनात शांतता भरून जातो. आयुष्याच्या शेवटच्या वर्षात त्यांनी अधिक वेळ नामस्मरणात घालवला. भजन, हरिपाठ आणि प्रार्थना हीच त्यांची खरी समाधानाची जागा होती.
नातवंड शिकून मोठी होताना पाहून त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच समाधान असायचं. आयुष्यभर कष्ट केले, पण शेवटच्या काळात मन मात्र शांत आणि समाधानी होतं. 4 फेब्रुवारी 2026 सायंकाळी 5:23 रामकृष्ण हरी या नामस्मरणात ते शांतपणे अनंतात विलीन झाले. कुटुंबियांच्या सानिध्यात, प्रेम आणि आठवणीच्या वातावरणात.